देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. त्यांच्या हातात पोलीस यंत्रणा आहे. CID असेल, CBI असेल, जे काही असेल ते सगळं त्यांच्या हातात आहे. या स्वायत्त संस्था वगैरे सगळ्या घटनात्मक संस्था. माझे त्यांना आव्हान की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकरी आहे. माझ्या आयुष्यात जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तरी शेतकऱ्यांच्या विरोधी कुठलंही काम माझ्याकडे होणार नाही. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये कुठं माझं फोनवरचं संभाषण असेल, त्यांच्याकडे तर फोनचं संभाषण अजूनही असू शकतं, किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं IPS किंवा पोलिसांनी की अजित पवारांनी अशा अशा सूचना आम्हाला दिलेल्या होत्या. जर असं खरं ठरलं तर मी आज तुम्हाला सांगतो अजित पवार राजकारणातून निवडतोय. परत मी कधी कुणाच्याही समोर असल्या कामाच्या करता जाणार नाही. मी माझं पूर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहे. माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप सातत्याने केले जातात. मी ज्यावेळेस माझी राजकीय कारकीर्द पणाला लावतोय त्यावेळेस भारतीय जनता पक्ष किंवा आता सत्ताधारी पक्ष जे कोण लोक राजकीय कारकीर्द पणाला लावतात, जे त्याबद्दलचा आरोप करतायत, त्यांनी राजकीय कारकीर्द पणाला लावायची. मी पंतप्रधानांची म्हणत नाही, मी पंतप्रधानांना त्या गोष्टीत ओढत नाही.